अजितदादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असतानाच आता पवार कुटुंबातून एक अत्यंत बोलकी आणि भावनिक प्रतिक्रिया समोर आलेली आहे। आमदार रोहित पवार यांनी आपल्या लाडक्या काकींना म्हणजेच नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ट्विटरवरून शुभेच्छा देताना आपल्या मनातील वेदना मांडलेल्या आहेत। रोहित दादांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून माननीय सुनेत्रा काकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे। पण हा आनंद व्यक्त करताना त्यांना दादांची उणीव जाणवते। ते पुढे म्हणतात, खरं म्हणजे अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू। एकीकडे राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाल्याचा अभिमान, तर दुसरीकडे दादा गमावल्याचं अतीव दुःख या परिस्थितीमध्ये पवार कुटुंबीय सध्या आहे। शेवटी रोहित दादांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय की डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकुल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही। रोहित पवारांच्या या शब्दांनी अनेकांचे डोळे पाणावले आहेत। राजकारण बाजूला ठेवून एका कुटुंबावर आलेला हा प्रसंग खरोखरच कठीण आहे। तर मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत यावर नक्कीच कळवा। धन्यवाद।